या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील लोकसेवा विद्या मंदिर, महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मंद्रुप विद्यालय, मंद्रुप केंद्रीय निवासी विद्यालय मंद्रुप या परीक्षा केंद्रांवर इयत्ता 10वीचा बोर्ड परीक्षेचा पहिला मराठी विषयाचा पेपर अत्यंत शांततेत पार पडलाय। तर महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपकेंद्रांचे प्रमुख यास्मीन खान यांनी या परीक्षा संदर्भात बोलताना लोकप्रधान न्यूज चॅनल समोर आपले मनोगत व्यक्त केले। तर संबंधित परीक्षा केंद्रांवर कलम 144 लागू असल्याने संपूर्ण परिसर निर्मनुष्य होते। तर सदरील परीक्षा केंद्रांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी व बैठे भरारी पथक हजर होते। तसेच मंद्रुप अपर तहसीलचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांनी सदरील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली। तसेच परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन मसलखांब, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पवार, माजिद शेख, लखन पवार, गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। आजपासून इयत्ता 10वीची परीक्षा सुरुवात झालेली आहे। आज आपण मंद्रुप येथील महात्मा फुले विद्यालय मंद्रुप, लोकसेवा विद्या मंदिर मंद्रुप आणि महात्मा फुले विद्यालय मंद्रुप, त्याचबरोबर मंद्रुप विद्यालय मंद्रुप आणि केंद्रीय विद्यालय मंद्रुप या ठिकाणी सदर परीक्षा केंद्रात हजेरी लावला असता तेथील परिस्थिती अत्यंत शांततेत असून संपूर्ण परीक्षा ही शांततेत सुरू असल्याचे पाहावयास मिळाले। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पारित केलेल्या कलम 144च्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावरती मोठ्या प्रमाणात सुखसुखाट पाहावयास मिळाले। उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कोणतेही अडचण निर्माण होऊ नये याची दक्षता म्हणून मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी असतील, त्याचबरोबर कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी असतील, सदर परीक्षार्थी केंद्रावरती हजर असल्याचे पाहावयास मिळाले। विशेषतः मोठ्या प्रमाणात पोलिसांचंही बंदोबस्त या ठिकाणी पाहावयास मिळाले। मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परीक्षा केंद्रावरती मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याचे पाहावयास मिळाले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। मुख्य केंद्र है और उसका उप केंद्र महात्मा फुले ये स्कूल है। मैं उसकी चीफ कंडक्टर हूँ, यास्मीन खान, जो उर्दू माध्यमिक विद्यालय की हेड मिस्ट्रेस है। सड़ ये पद्धति ये साल से हमारे यहाँ पर लागू हुई है। थोड़ी सी अड़चन निर्माण हुई है बच्चों को, क्योंकि पेरेंट्स और बच्चे दोनों के लिए अलग अलग सेंटर्स की तरफ भागना, इसकी वजह से थोड़ी परेशानी आई है। लेकिन इस परेशानी के बावजूद जो शासन ने जो फैसला किया है कि अलग अलग केंद्र पर बच्चों को भेजा जाएगा ताकि कॉपी मुक्त हमारे यहाँ पर पेपर्स हो सके बच्चों के, उसी तरह से हो रहे हैं। ये जो उप केंद्र है 32-12 का, इस उप केंद्र पे बिल्कुल कॉपी मुक्त यहाँ पर जो है एग्जाम्स शुरू है। कोई भय का वातावरण नहीं है, बच्चे रिलैक्स होकर लिख रहे हैं और यहाँ पर बिल्कुल साइलेंट है। तो मैं यही चाहूँगी कि बाकी केंद्र पर तमाम जगहों पे मंद्रुप में उसी तरह से एग्जाम्स चले और बच्चे अच्छे नंबर से कामयाब हो। और फर्स्ट पेपर होने की वजह से थोड़ा जरा ज़्यादा डरे हुए होते हैं, लेकिन फिलहाल अभी वैसा कुछ माहौल नहीं है और तमाम चीजें अच्छी तरीके से चल रही है। थैंक यू। साधारण मैडम या ठिकाणी परीक्षा केंद्र किती विद्यार्थी परीक्षा देत आहेत? तकरीबन यहाँ पर 89 स्टूडेंट्स है हमारे यहाँ पर और 4 ब्लॉक्स मौजूद है यहाँ, जिसमें दिव्यांग भी है और नॉर्मल स्टूडेंट्स भी है। और यहाँ पर पूरा बंदोबस्त किया गया है, पुलिस प्रशासन है, आरोग्य विभाग है। अगर धूप का टाइम है, किसी बच्चे को कोई प्रॉब्लम्स वगैरह आती है तो तमाम चीज़ों का यहाँ पर नियोजन किया गया है। मी अलिउद्दीन पाटील, मंद्रुप कन्या प्रशाला तसेच मंद्रुप माध्यमिक विद्यालय मंद्रुप येथे केंद्र संचालक असून आमच्या प्रशालेमध्ये 287 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते। त्यात 14 विद्यार्थी गैरहजर होते। बाकीचे विद्यार्थी मुक्त वातावरणात सगळे परीक्षा दिलेले आहेत आणि कुठलाही गैरप्रकार वगैरे आमच्या शाळेत घडलेला नाही आणि पोलीस बंदोबस्त वगैरे खूप छान होता। त्यामुळे सगळे विद्यार्थी मुक्त वातावरणामध्ये परीक्षा दिलेल्या आहेत। माझं नाव निकिता महादेव पुजारी, महात्मा फुले विद्यालय मंद्रुप येथे शिकते। शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आजचा पेपर आम्हाला खूप सोपा गेला। हा पेपर कॉपी मुक्त होता आणि एकाही विद्यार्थ्यांनी कॉपी केली नाही।
शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सर्वांनी अतिशय सुंदररित्या पेपर दिला आणि पेपरचा वेळही बरोबर बसला. आम्ही चांगला पेपर लिहिला म्हणून आज आम्ही खूप आनंदी आहोत. नाही, काही धडधड झाली नव्हतं. नाव तलबिया पाटील. मी मंद्रुप माध्यमिक विद्यालयामध्ये शिकत आहे. माझा पेपर खूप छान गेलेला आहे. आज मराठी विषयाचा पेपर होता. मुलांनी महात्मा फुले पेपर छान गेला, सोपा होता, सगळं लिहिला. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.